शेतकरी बांधवांनो, 15 ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यावर 15,000 रुपये जमा होणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदी साहेबांनी केली आहे। दिल्लीमधून एक बैठक पार पडली असून त्यामध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये 15 ऑगस्टच्या दिवशी ही रक्कम जमा होणार आहे। यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांची पात्रता यादी बनवली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे जर फार्मर आयडी कार्ड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। परंतु ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होत असताना तुमच्याकडे आणखीन 2 महत्त्वाची कागदपत्रे देखील असायला हवीत। कारण शेतकऱ्यांनो, गेल्या काही दिवसांमध्ये पावसाची अनिश्चितता लक्षात घेऊन आणि पिकांवरती होणाऱ्या नुकसानीचा परिणाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाढीव हप्ता देण्याचा विचार सरकार करत होतं। परंतु यामध्ये शेतकऱ्यांची विभागणी करताना सरकारने फार्मर आयडी कार्ड बंधनकारक केलं आहे। आतापर्यंत शेतकऱ्यांना ई-केवायसी प्रोसेस करण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु आता 15 ऑगस्टच्या दिवशी स्वातंत्र्य दिनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सोडताना डीबीटी सक्रिय असणं महत्त्वाचं ठरणार आहे। शेतकरी बांधवांनो, कारण हे कार्ड म्हणजे फक्त तुमची डिजिटल ओळख नाही, पण ती तुमच्या हप्त्याला अंतिम मंजुरी देणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड सोबतच आणखीन 2 कागदपत्र बंधनकारक करण्यात आली आहेत। शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल आणि तुम्ही जर 12 जिल्ह्यांमधील नागरिक असाल तर तुम्हाला 15 ऑगस्टच्या दिवशी 15,000 रुपये मिळणार आहेत। कारण आता ही योजना महाराष्ट्रामध्ये लागू करत असताना सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळावा अशी देवेंद्र फडणवीस साहेबांची इच्छा होती, परंतु नरेंद्र मोदी साहेबांनी यासाठी निधी मंजूर केला। त्यामुळे नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या 2 सूचना सांगितल्या आहेत त्यानुसारच याचं वाटप होईल। त्यामुळे 15 ऑगस्टच्या दिवशी ठरवण्यात आलेल्या नियमांनुसार नरेंद्र मोदी साहेब स्वतः म्हणाले आहेत की भारतातील प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आर्थिक मदत वितरित केली जावी, परंतु ही मदत तुमच्या खात्यामध्ये जमा होत असताना शेतकरी मित्रांनो, तुमचं खातं खाजगी बँकेमध्ये असेल तर यावेळी सरकार त्यासाठी नवीन नियमावली लावत आहे। आणि सरकारी बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर सरकारी बँकांचे सर्व्हर हे डायरेक्ट मंत्रालयाच्या सर्व्हरशी जोडले जातात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुमचं खातं सरकारी बँकेमध्ये असेल तर 15,000 रुपये जमा होण्याचा मार्ग इथेच मोकळा होतो। तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे, परंतु त्यासोबतच तुम्ही शेतकऱ्यांच्या पात्रता यादीमध्ये बसता का हे देखील पहा। कारण यावेळी सरकार फक्त मंत्रालयातील फाईल तपासत नाही, तर यावेळी विमा कंपन्यांशी देखील संवाद साधण्यात आला आहे। फार्मर आयडी कार्ड तुमच्याकडे असणं बंधनकारक आहे, कारण आता विमा कंपन्यांकडून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा पाठवण्याच्या याद्या बनवण्यात आल्या होत्या त्यांचे देखील डेटा आता PM किसान आणि नमो शेतकरी यांच्याशी डेटा जुळवण्यात आलेला आहे। आणि या सर्व योजनांची माहिती घेऊन सरकारने आता नवीन शेतकऱ्यांची यादी बनवली आहे। मग महाराष्ट्रातील ज्या 12 जिल्ह्यांची निवड देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली होती त्या जिल्ह्यामध्ये आता फार्मर आयडी कार्डवरती 15,000 रुपयाचा लाभ वितरित केला जाणार आहे। आणि हा लाभ वितरित करत असताना शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर सरकार या नियमावलीमध्ये बदल करत आहे। कारण ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला तांत्रिक अडचण निर्माण होत नाही, परंतु आता अनेक बँकांचे IFSC कोड देखील बदलले आहेत आणि रिझर्व्ह बँकेकडून बऱ्याच बँकांच्या मान्यता रद्द करण्यात आल्या आहेत। त्यामुळे तुम्हाला जर 15,000 रुपयाचा लाभ मिळवायचा असेल आणि तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल तर यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15 ऑगस्टला जी 15,000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे यासाठी सरकारने नेमकी कोणत्या बँकांची निवड केली आहे हे देखील जाणून घ्या। कारण नरेंद्र मोदी साहेबांनी जेव्हा निधी वितरित केला तेव्हा त्यांनी सांगितले की ज्या बँकांमध्ये मान्यता आहे आणि मिनिमम बॅलन्सची अट नाही अशाच बँकांमध्ये पैसे पाठवले जातील, कारण शेतकऱ्याला रकमेचा पूर्ण लाभ मिळायला हवा। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुमचं खातं या बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला 15,000 रुपयाचा लाभ मिळेल, परंतु त्यासोबतच 2 कागदपत्र तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला पूर्ण लाभ मिळू शकतो। कारण यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी 12 जिल्ह्यांची निवड केली आहे। त्यामुळे 12 जिल्ह्यांची नावे तर आपण पाहणारच आहोत, परंतु 12 जिल्ह्यांमधील नेमकं कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत याची यादी बनवण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांच्या अटीनुसार आणि 2 कागदपत्रांनुसार कोणत्या शेतकऱ्यांच्या नावापुढे ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे ते देखील पहा। शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल म्हणजेच तुम्ही शेतकरी डिजिटल ओळखपत्र क्रमांक तुमच्याकडे ठेवला असेल तर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता असू दे किंवा PM किसान योजनेचा हप्ता असू दे यासाठी सरकार डीबीटी सक्रियचा अवलंब करतो। परंतु आता फार्मर आयडी कार्ड जसं तुमच्यासाठी आधार कार्ड आहे तसेच प्रत्येक योजनेसाठी हे बंधनकारक असणारं आधार कार्ड तसेच फार्मर आयडी कार्ड जे शेतकरी योजनांचा लाभ घेतात त्यांच्या
वर्षासाठी बंधनकारक ठरेल। त्यामुळे शेतकरी बांधवांनो 15,000 रुपयाची जी रक्कम जमा होणार आहे त्यासाठी जो निधी मंजूर झाला तो थेट केंद्रातून वितरित केला जात आहे आणि त्यानंतर मंत्रालयामध्ये देखील कृषी विभागाच्या फाईल्सनुसार जिल्हास्तरीय पातळीवरती हा निधी पाठवला जाईल। सरकारने निवडलेल्या बँकांमध्ये तो जमा केला जाणार आहे। रिझर्व्ह बँकेकडून मान्यता असलेल्या महाराष्ट्रातील 12 बँकांची निवड या 15,000 रुपयाच्या रकमेसाठी करण्यात आली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणते 12 जिल्हे निवडले आणि नरेंद्र मोदी साहेबांनी कोणत्या 12 बँका निवडल्या हे देखील जाणून घ्या। कारण सरकारने नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पीएम किसान योजनेचा हप्ता यांचा डेटाबेस जुळवला आहे, परंतु आताची जी नवीन फार्मर आयडी कार्डवरची योजना आहे त्यासाठी सरकार नवीन नियम लावत आहे आणि हे पैसे 15 ऑगस्ट दिवशी तुमच्या खात्यामध्ये जमा होत असताना थेट दिल्ली मधून निधी मंजूर करण्यात आला आहे आणि तेव्हाच 15 ऑगस्टला दिल्लीमधून डीबीटीचं बटन दाबल्यावरती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचं काम केलं जाणार आहे आणि हा लाभ थेट पारदर्शक पद्धतीने मिळवण्यासाठी शासनाने फार्मर आयडी कार्ड तयार करण्याची मोहीम हाती घेतली होती। त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड आहे, परंतु शेतकरी मित्रांनो फक्त फार्मर आयडी कार्ड असून चालणार नाही, तर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड सोबतच आणखीन 2 महत्त्वाची कागदपत्र असायला हवी। आता एका क्लिकवरती तुम्हाला 15,000 रुपयाचा लाभ मिळणार नाही, तर यासाठी तुमच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्र जोडलेली असावीत। त्यामुळे सगळ्यात पहिलं कागदपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड आहे, जे तुमच्या संपूर्ण डिजिटल ओळखीचा आणि बँक खात्याशी जोडलेल्या व्यापाराचा दुवा ठरतं। आधार कार्ड शिवाय कोणतीही शासकीय पडताळणी पूर्ण होऊ शकत नाही। यासोबतच दुसरं सर्वात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुमचं रेशन कार्ड आहे, जे तुमच्या कुटुंबाची माहिती, वारसदार नोंद आणि शासनाच्या अन्न सुरक्षा किंवा इतर विशेष लाभासाठी पात्रतेचा महत्त्वाचा कागदपत्र आहे। जेव्हा तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड सोबतच ही 2 कागदपत्र अचूक आणि अपडेटेड असतील तेव्हा शासनाच्या पोर्टलवरती तुमची सर्व माहिती वैध ठरते आणि मिळणाऱ्या मदतीचा लाभ तुमच्या खात्यामध्ये वितरित होऊ शकतो। मित्रांनो, सर्वात आधी अकोला आणि अमरावती जिल्ह्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य सर्व्हरवरून शेतकरी बांधवांच्या खात्याची पडताळणी वेगाने सुरू करण्यात आली आहे। ज्या शेतकऱ्यांचे खाते SBI मध्ये आहे त्यांना 15,000 रुपयाच्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यामधून फार्मर आयडी कार्डवर 15,000 रुपयाच्या वितरणाला मोठी गती दिली जात आहे। विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील राष्ट्रीयकृत बँकांचे सर्व्हर तांत्रिक नियंत्रण हे अधिकृतपणे ॲक्टिव्ह करण्यात आले आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये IDBI बँकेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या फार्मर आयडी कार्डवर 15,000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे। येथील स्थानिक बँक शाखांच्या माध्यमातून डेटा अपडेट करण्याचं काम अगदी वेगाने सुरू झाले। तसेच बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा सर्व्हर शेतकऱ्यांच्या पिकांची नोंद आणि फार्मर आयडी कार्डशी मॅप केला जात आहे। बँकेच्या माध्यमातून येत्या 15 ऑगस्टला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्याचं नियोजन केलं जात आहे। ग्रामीण भागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेवर विशेष भर देण्यात आला आहे। ग्रामीण बँकांचे सर्व्हर युजर फ्रेंडली असल्यामुळे येथील शेतकऱ्यांची पडताळणी जलद गतीने पूर्ण होते। तसेच नाशिक जिल्ह्यामधील युनियन बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून फार्मर आयडी कार्ड धारकांच्या खात्याची तपासणी सुरू आहे। नाशिकच्या प्रादेशिक कार्यालयाकडून या डिजिटल प्रक्रियेवरती लक्ष ठेवले जात आहे। पुणे जिल्ह्यामध्ये देखील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेमधून शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी केली जात आहे। पुणे परिसरातील डिजिटल डेटा थेट उच्चस्तरीय यंत्रणेला जोडण्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये आले आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून पैसे वितरण केले जातील, तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील बँक सेटिंग पूर्ण असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल। मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यामध्ये इंडियन बँकेच्या माध्यमातून फार्मर आयडी कार्ड धारकांना पैसे मिळणार आहेत। शेतकरी बांधवांनो, जर फार्मर आयडी कार्ड तुमच्याकडे असेल तर महत्त्वाची 2 कागदपत्र असतील तर तुम्हाला फार्मर आयडी कार्डवर मिळणाऱ्या योजनेचा लाभ मिळेल।